नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्नात असलेल्या कर्नाटक काँग्रेस सरकारला उच्च न्यायालयानं चांगलंच तोंडावर पाडलेलं आहे। कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठानं राज्य सरकारच्या त्या आदेशावर अंतिम स्थगिती दिलेली आहे, ज्यामध्ये सरकारी जागांवर 10 पेक्षा अधिक लोकांच्या जमावावर बंदी घालण्यात आलेली होती। हा आदेश विशेषतः RSS सारख्या संस्थांच्या शाखा आणि सभांवर लक्ष ठेवून काढल्याचं म्हटलं जात होतं। ANIच्या वृत्तानुसार हुबळी येथील पुनश्चेतन सेवा संस्था या संस्थेनं आदेशाविरोधात याचिका दाखल केलेली होती। याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितलं की सरकारचा हा आदेश नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन करणार आहे आणि तो घटनेच्या कलम 19(1)(a म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि 19(1)(b म्हणजे शांततेत एकत्र येण्याचा अधिकार याच्या थेट विरोधात आहे। हा आदेश म्हणजे लोकांच्या मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्याचा प्रयत्न आहे। जर एखाद्या उद्यानात एखादा कार्यक्रम आयोजित केला तरी सरकार आदेशानुसार तो अवैध जमाव ठरेल। सरकार असा प्रशासकीय आदेश कसा काढू शकते जेव्हा पोलीस कायदा आधीच अस्तित्वात आहे? तेव्हा या नव्या नियमाची गरज काय आहे, असा सवाल विचारलाय। न्यायमूर्ती M नागप्रसन्ना यांच्या एकल खंडपीठानं सुनावणी दरम्यान राज्य सरकारला विचारलं की या आदेशाद्वारे सरकार नेमका कोणता उद्देश साध्य करू इच्छिते। राज्य सरकारच्या वकिलांनी न्यायालयाला उत्तर देण्यासाठी 1 दिवसाचा अवधी मागितलाय। दोन्ही पक्षांची प्राथमिक बाजू ऐकल्यानंतर न्यायालयानं राज्य सरकार, गृह विभाग, पोलीस महासंचालक आणि हुबळी पोलीस आयुक्तांना नोटीस जारी केली आहे। न्यायालयानं स्पष्ट सांगितलं, सरकारनं हा आदेश काढताना आपल्या प्रशासकीय अधिकारांचा उपयोग पोलीस कायद्याच्या चौकटी पलीकडे जाऊन केलेला आहे। उच्च न्यायालयानं असंही म्हटलंय की जोपर्यंत हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे तोपर्यंत सरकारचा आदेश लागू करता येणार नाही। त्यामुळं न्यायालयानं सध्या त्या आदेशावर अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि पुढील सुनावणीची तारीख निश्चित करत सरकारला आपले तर्क सादर करण्याची संधी दिली। गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक काँग्रेसचे अनेक नेते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात वक्तव्य करत आहेत। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि राज्य सरकारमधील मंत्री प्रियांक खरगे यांनी तर RSSवर बंदी घालावी अशी उघड मागणी केलेली होती। OpenAIनं भारतासाठी मोठी घोषणा केली आहे। भारतातील सर्व वापरकर्त्यांना 1 वर्षासाठी ChatGPT Go मोफत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। ही खास ऑफर 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे। त्याच दिवशी कंपनी बंगळुरूमध्ये आपला पहिला डेव्हड एक्सचेंज कार्यक्रम आयोजित करते। सध्या ChatGPT Go चा मासिक प्लॅन हा 399 रुपये इतका आहे। ChatGPT Go हे ChatGPTचं पेड सबस्क्रिप्शन व्हर्जन आहे, ज्यात अधिक प्रगत सुविधा आणि शक्तिशाली टूल्स दिलेले आहेत। हे OpenAIच्या नवीन GPT-5 मॉडेलवर चालतं। वापरकर्त्यांना आता अधिक संदेश पाठवण्याची मुभा त्यातून मिळेल। रोज अधिक चित्रंसुद्धा तयार करता येतील आणि त्यांच्या संभाषणांचं जास्त काळासाठी साठवणसुद्धा करता येणार आहे। याशिवाय वापरकर्ते त्यांच्या फाईल्स आणि चित्र अपलोड करून त्यावर चर्चा करू शकतील। म्हणजेच ChatGPTचं हे एक अधिक विकसित आणि बहुउपयोगी रूप आहे, जे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवू शकते आणि दृश्य म्हणजेच व्हिज्युअल्स तयार करू शकते। OpenAIच्या मते भारतीय वापरकर्त्यांचा उत्साह आणि सर्जनशीलता पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत, म्हणूनच आम्ही त्यांना ChatGPT Go 1 वर्षासाठी मोफत देत आहोत। ऑगस्ट महिन्यात ChatGPT Go लॉन्च झाल्यापासून भारत हा ChatGPTसाठी 2ऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे। फक्त 1 महिन्यात भारतातील पेड वापरकर्त्यांची संख्या दुपटीहून अधिक वाढली आहे। OpenAIचे उपाध्यक्ष निक टर्ली यांनी असं सांगितलं की या निर्णयामुळं भारतातील अधिक लोकांना प्रगत AIपर्यंत सहज पोहोचता येईल आणि त्याचा लाभ घेता येईल। ही मोफत ऑफर भारतामधील सर्व वापरकर्त्यांसाठी प्रचार कालावधीमध्ये उपलब्ध असेल। दिल्लीमध्ये यावेळी पहिल्यांदाच पावसासाठी वरुण देवाची नाही तर विज्ञानाची मर्जी राखावी लागणार आहे। यावेळी ढगांना पावसासाठी बोलवण्यासाठी आकाशाकडे हात जोडायची गरज नाही, तर विज्ञानाची मदत घेतली जाणार आहे। या प्रक्रियेला कृत्रिम पाऊस असं नाव देण्यात आलं आहे। हा पाऊस निसर्ग नव्हे तर तंत्रज्ञान पाडणार आहे। हा निर्णय दिल्लीत वाढत असलेल्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी घेतला गेलेला आहे। दिल्लीच्या विषारी हवेला स्वच्छ करण्यासाठी आता आकाशात विशेष विमानं उडणार आहेत।
जी ढगांमध्ये पाऊस पाडणारी रसायनं फवारतील. कृत्रिम पाऊस निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वैज्ञानिक भाषेत क्लाउड सीडिंग असं म्हटलं जातं. म्हणजेच ढगांना पावसासाठी तयार करणं. यासाठी आकाशात आधीपासून ओलसर ढग असणं आवश्यक आहे. वैज्ञानिक विमान, रॉकेट किंवा इतर यंत्राद्वारे त्या ढगांमध्ये सिल्वर आयोडाईड, मीठ किंवा इतर रासायनिक कण सोडतात. हे कण ढगातील ओलावा शोषून घेतात, ज्यामुळं पाण्याचे थेंब एकत्र येऊन मोठ्या थेंबात बदलतात आणि पाऊस पडतो. या प्रक्रियेत ढगांचं तापमान, वाऱ्याची दिशा आणि आर्द्रतेचे प्रमाण योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं असतं, कारण चुकीच्या परिस्थितीमध्ये प्रयोग अपयशी ठरू शकतो. तज्ज्ञांच्या मते या कृत्रिम पावसातील पाणी आरोग्यासाठी हानिकारक नाही. त्यावर आवश्यक संशोधन आणि तपासणी आधीच पूर्ण करण्यात आलेली आहे. क्लाउड सीडिंगचे 2 मुख्य उद्देश असतात. ज्या भागामध्ये दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई आहे तिथं पाऊस पडणं आणि हवेतील प्रदूषण कमी करणं. दिल्लीमध्ये ही प्रक्रिया दुसऱ्या उद्देशासाठी केली जाते, म्हणजेच प्रदूषण कमी करण्याकरता. पाऊस झाल्यानंतर हवेत तरंगणारे सूक्ष्म धूळकण, धूर आणि विषारी वायू पाण्यासोबत जमिनीवर बसतात. त्यामुळे हवा स्वच्छ होते आणि श्वास घेण्यास थोडी सोय होते. क्लाउड सीडिंग ही नवी कल्पना नाही. भारतात याचा प्रयोग दशकापूर्वी झालेला आहे. 1980च्या दशकात तामिळनाडूमध्ये दुष्काळातून दिलासा मिळवण्यासाठी हा वापर झालेला होता. 2003मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुद्धा हा प्रयोग करण्यात आला. तेलंगणात काही वर्षापूर्वी पावसाचं प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रयोग केला गेला. पण दिल्लीचं प्रकरण खास आहे, कारण इथं हा प्रयोग पाऊस वाढवण्यासाठी नाही तर प्रदूषण कमी करण्यासाठी केला जातोय. म्हणजेच हा प्रयोग हवामानासाठी नाही तर वातावरण शुद्ध करण्यासाठी केला जातोय. वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की ही प्रक्रिया पूर्णपणे हवामानावर अवलंबून असते. योग्य ढग आढळल्यास 60 ते 70% याची शक्यता असते की पाऊस पडेल. पण आर्द्रता किंवा तापमान योग्य नसेल तर हा प्रयत्न फसतो. त्यामुळं हवामान तज्ज्ञ योग्य दिवस आणि ढगांची स्थिती पाहूनच प्रक्रिया सुरू करतात. जेव्हा इतर सर्व उपाय अपयशी ठरले तेव्हा आता आशा आकाशाकडे लागली आहे. कृत्रिम पावसानं प्रदूषण पूर्णपणे संपेल का, हा प्रश्न अद्याप उरतोच. तज्ज्ञ मान्य करतात की हा कायमस्वरूपी उपाय नाही. तो काही काळासाठी हवेची गुणवत्ता सुधारतो, परंतु वाहनांचा धूर, औद्योगिक प्रदूषण यासारखी मूळ कारणं थांबली नाहीत तर समस्या पुन्हा उभा राहणारच आहे. आता जाऊ उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद इथं घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणानं सर्वांचं लक्ष वेधलंय. इथं एका मदरशात 13 वर्षांच्या 8वीतील विद्यार्थिनीला कौमार्य चाचणी देण्याची मागणी करण्यात आली होती. चौकशांती हे उघड झालं की या मदरशाला अरब देशातून निधी मिळतो. सध्या देशभरातून आलेल्या सुमारे 450 मुस्लिम मुली या मदरशात शिक्षण घेत आहेत. या मदरशाचा मालक मुफ्ती अरबाब शस्मी आहे, ज्याचं कुटुंब हँडीक्राफ्टच्या व्यवसायात आहे. दिल्ली लखनौ महामार्गाजवळ असलेल्या या मदरशाचं पूर्ण नाव जामिया अहसानुल बनात इंटर कॉलेज असं आहे. इथं मुस्लिम मुलींना शैक्षणिक आणि धार्मिक शिक्षण दिलं जातं. या कामासाठी अरब देशातील लोक जकातच्या रकमेतून निधी पाठवतात आणि ते स्वतःही अधूनमधून या मदरशाला भेट देत असतात. या प्रकरणात मदरशाच्या प्राचार्या रहनामू यांनी धक्कादायक असं विधान केलं. त्यांच्या मते त्यांना अशी माहिती मिळाली होती की विद्यार्थिनीचे तिच्या वडिलांशी काही अनुचित संबंध आहेत, म्हणूनच तिला पुन्हा मदरशात प्रवेश मिळण्यापूर्वी कौमार्याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल अशी मागणी करण्यात आलेली होती. त्यामुळंच तिच्याकडून वैद्यकीय चाचणीची मागणी करण्यात आली. या लहान मुलीचे वडील युसुफ यांनी असं सांगितलं की मदरशाच्या या अपमानजनक आरोपानंतर त्यांची मुलगी अनेक वेळा आत्महत्याचा प्रयत्न करू लागली. युसुफ यांनी सांगितलं, मदरशाचे लोक TC देण्यास नकार देत आहेत आणि त्यांनी घेतलेले पैसेसुद्धा त्यांनी परत केलेले नाहीत. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की एका मदरशाला हा अधिकार कोणी दिला की त्यांनी लहान मुलींना चरित्र प्रमाणपत्र द्यावं किंवा त्यांच्या सन्मानावर प्रश्न उपस्थित करावा. युसुफ यांनी या प्रकरणाची तक्रार SSPकडे केलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार पाकबडा पोलिसांनी मदरसा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल करून तिथं छापासुद्धा मारला. या कारवाईत मदरशाचे ॲडमिशन इन्चार्ज मौलाना शहजहां यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान मदरशाच्या प्राचार्या रहनुमा फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. माहिती अशी आहे की रहनुमा यांनी 9 दिवसापूर्वीच बाळाला जन्म दिला आहे. त्यामुळं पोलीस त्यांना अटक करण्यापूर्वी आवश्यक कायदेशीर सल्ला घेत आहेत.
पोलीस मदरसा व्यवस्थापनातील इतर संबंधित लोकांचा सुद्धा शोध घेत आहेत। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद आणि नमस्कार।